हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानं ओबीसींचं कुठेही नुकसान होणार नाही हे आता सिद्ध झालंय, असं राष्ट्रीय ओबीसींचं महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी म्हटलंय। अटी शर्तींनुसारच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं जातंय असंही त्यांनी म्हटलंय। बबनराव तायवाड यांनी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी पराग ठोबळे यांच्याशी ऐकूया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, कसं पाहता गेलं तुम्ही अनेक दिवसांपासून हा वाद अजून पेटतोय। 98 अर्ज वाटप झाले। खरं तर मध्यंतरी सर्वात पहिले तुम्ही आकडेवारी जाहीर केली होती, 310 दिवस झालेले आहेत। मी आज जे बोलतो की 3 महिने 10 दिवसांमध्ये फक्त 98। आपण जर बाकीच्या विभागीय आयुक्तांकडून ही माहिती घेतली तर कदाचित वेगवेगळ्या विभागीय आयुक्तांकडे याच्यापेक्षा जास्त प्रमाणपत्र निर्गमित केलेली असू शकतात। पण तिथे तर काही हैदराबाद गॅझेटियर नाही ना, कारण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। आणि त्याच्यामुळे आज जे दिसतेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। नाही बरोबर म्हणणं तुम्हाला दिसते ना, आमच्या लोकांचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष आहे की तहसीलदार एसडीओ कुणाला प्रमाणपत्र देते आहे। जर ते अयोग्य आहे, चुकीचं आहे हे जेव्हा आमच्या लोकांच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी ते आंदोलन पुन्हा जोर पकडेल। परंतु अजूनपर्यंत तरी एकही केस आमच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेली नाही। ज्यांच्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे त्यांनीच घेतलेले हे प्रमाणपत्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग ठोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।